सर्वांना नमस्कार. परत मी तुम्हाला कन्नड शिकवायला आले. आजपासून आपण परत मराठीतून कन्नड शिकूया. आज आपला पहिला टॉपिक आहे बेसिक सेंटेन्स. सेंटेन्स आपण जे रोज वापरतो, जे रोज बोलत असतो, ते कसं बोलायचं कन्नडमध्ये हे आपण पहिला शिकूया. तर पहिला वाक्य आहे आपला, मला माहित नाही. मला माहित नाही. आपण सर्वात पहिला भाषा बोलायचं आधी कोणी काहीतरी आपल्याला विचारलं तर आपण पहिला सांगतो मला माहित नाही. ते आपण कन्नड भाषेत कसं बोलायचं? मला माहित नाही. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. दुसरा वाक्य असं आहे, कसे आहात? आपण विचारतो कसे आहात? ಹೇಗಿದ್ದೀರಾ? ಹೇಗಿದ್ದೀರಾ? कसे आहात? ಹೇಗಿದ್ದೀರಾ? तिसरा वाक्य आहे, मी ठीक आहे. मी ठीक आहे. ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ. ನಾನು आरामाಗಿದ್ದೀನಿ. हे आपले वाक्य आहेत. आणि पुढं काय पाहिजे? काय पाहिजे? ಏನ್ ಬೇಕು? ಏನ್ ಬೇಕು? काय ಏನು पाहिजे? ಬೇಕು. काय पाहिजे? ಏನ್ ಬೇಕು? आपला पुढचं वाक्य आहे, जेवण झालं? जेवण झालं काय? ಊಟ ಆಯ್ತಾ? ಊಟ ಆಯ್ತಾ? काय करतीस? काय करतोस? इथं आपण काय करतीस, काय करतोस हे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग वापरतो. काय करतीस, काय करतोस. कन्नडमध्ये एकच, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ? ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ? आपण कोणाला विचारतो ह्यावर डिपेंड असते. जर समोर पोरग असलं किंवा पुरुष असले तर आपण त्यांना ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ ते त्यांना समजते की कोणाला बोलायला लागले. एक बाई किंवा एक पोरगी असली तर ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ? काय करतीस? असं समजतं. तर आपल्याला कोणाबद्दल तरी बोलायचं असेल तर कसं बोलायचं? हेच आपलं स्त्रीलिंग आणि पुल्लिंगाचे पद कन्नडमध्ये कसं वापरायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाका. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. धन्यवाद.